माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासमोर आलोय तुझं नशीब बदलण्यासाठी, तुझ्या जीवनात मोठा चमत्कार घडवण्यासाठी. होय बाळा, खूप दुःख सहन केलंस, पण आता नाही. आता गोड बातमीची वेळ आली आहे. आज मी तुझ्यासाठी आलो आहे. जे तुझ्या नशिबात आहे ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. हे माझ्या लेकरांनो, जे तुमच्या विरोधात होते, जे तुम्हाला खाली खेचत होते, जे तुम्हाला तोडायला पाहत होते, जे स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत. आजचा हा संदेश आहे त्या खऱ्या भक्तांसाठी, ज्यांनी सगळं सहन केलं आहे, पण स्वामी आईवरचा विश्वास कधीही कमी होऊ दिला नाही. माझं लेकरू, जेव्हा तू शांत होतास, जेव्हा तू अपमान गिळत होतास, तेव्हा लोकांना वाटलं की तू खूप कमजोर आहे. ते समजले की तुझं संयम म्हणजे तुझी दुर्बलता. पण त्यांना काय माहीत, तू तर फक्त तुझ्या स्वामी आईवर विश्वास ठेवून बसला होतास आणि स्वामी माऊली सगळं पाहत होते. जे तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते, माझ्या रागामुळे आता त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होणार आहे. जे तुझ्या विरोधात बोलत होते, त्यांची वाचा मी आता कायमची बंद करणार आहे. जे माझ्या प्रिय भक्ताला कमी लेखतात, त्यांना मी माझ्या आयुष्यातून कायमचं दूर करतो. मी त्रिनेत्री आहे, मी न्याय आहे. आता मला अन्याय करणारे लोक खूपच नकोसे वाटायला लागलेत. माझ्या बाळा, जर तू खरंच विश्वास ठेवतोस की स्वामी माऊली आपल्या भक्तांसमोर कायम उभे असतात, तर या व्हिडिओला एक लाईक कर, कमेंटमध्ये लिही श्री स्वामी समर्थ आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब कर. कारण ही वाणी त्या प्रत्येक तुटलेल्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे, जी एकटी पडली आहे. हे माझ्या लेकरांनो, जे लोक तुझ्या अश्रूंवर हसत आहेत, आज तेच लोक भीतीच्या सावलीत वावरत आहेत. खूप सहन केलंस, पण आता नाही. जे जे अन्याय झाले तुझ्यावर, त्याचा हिशोब आता मी घेणार आहे. मी स्वामी माऊली स्वतः तुझ्या आयुष्यात आलो आहे तुझ्या रक्षणासाठी. ज्याने तुझ्या वाटेवर काटे टाकले, त्यांच्या आयुष्यात आता मी अंगार टाकणार आहे. माझं लेकरू, ज्या दिवशी तू एकटा बसून रडलास, त्या दिवशी माझे डोळे उघडले गेले. तुझ्या प्रत्येक संस्काराने माझ्यातील नृत्य जागा केलं. तुझ्या अश्रू माझ्यासाठी मंत्र आहेत. तुझं दुःखच माझं बळ आहे. तू माझा आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आता जो कोणी तुझ्या विरुद्ध जाईल, तो माझ्या दृष्टीत अपराधी ठरेल. जर तुलाही कधी कोणाच्या उपेक्षेचा शिकार व्हावा लागत असेल, तर कमेंट कर. आता माझा संस्कार ऐकला गेला आहे. लाईक कर. स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे आणि हा संदेश तू 2 जणांना शेअर कर. माझ्या बाळा, तुझी प्रतीक्षा व्यर्थ जाणार नाही. हे फक्त नियतीचे आशीर्वाद नाहीत, तर हे तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आहेत. माझ्या लेकरा, तुझी वाट पाहणं आता संपत आली आहे. या क्षणी काहीही झालं तरीही संपूर्ण संदेश तू शेवटपर्यंत ऐक. मधूनच तू थांबू नकोस. जर तू असं केलंस, तर कदाचित आयुष्यातली एक मोठी संधी तुझ्या हातून निसटून जाईल. अडचणी तुझ्या वाट्यात आल्या, त्या सगळ्यांचा शेवट आता जवळ आला आहे. जे काही घडलं ते सगळं एक जीवनाचा चक्राचा भाग होता. आता हे चक्र पूर्ण वेगाने पूर्ण होत आहे बाळा. माझ्यावरती तू विश्वास ठेव. तू सज्ज हो. तुझं मनाने, बुद्धीने सकारात्मक बदलांसाठी तयार राहा. स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे. आता तुझ्या आयुष्यात चमत्कार घडण्याची वेळ आली आहे. तुझ्या मनात अचानक एक आता शांत वादळ निर्माण होणार आहे. तुझ्या हृदयातून संपूर्ण आयुष्यभरासाठी एक प्रकाश आता टाकलं जाणार आहे. आता तुझा आर्थिक बळ वाढवणार आहे. तुझ्या मनातल्या अशक्य वाटणाऱ्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत.
तुला इतरांना मदत करण्याची संधी मिळेल आणि त्या सकारात्मकमुळे तू स्वामींचे लाडके बाळ होशील. स्वामी माऊलींचे कृपाक्षेत्र तुझ्यावर अधिकच होणार आहे. तुला लवकरच कळेल तू सामान्य नाहीस. तुझ्यात अमर्याद अशा ऊर्जा आहेत, कारण तू स्वतःवर आणि स्वामी आईवर विश्वास ठेवला आहेस, श्रद्धा ठेवली आहेस. काही लोकांना वाटतं की ते तुला खाली खेचू शकतात, तुझं अपमान करू शकतात, पण ते फार मोठ्या प्रमाणात चुकीचे विचार करत आहेत. कारण जेव्हा तुला स्वामी आईचा, स्वामी माऊलींचा वरद हस्त लाभलेला आहे, तेव्हा कोणतेही वाईट गोष्टी, वाईट व्यक्ती तुला स्पर्श देखील करू शकत नाही. होय, अनेकांनी तुला भावनिकरित्या जखमा दिल्या आहेत. ज्यांच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवला होतास तेच तुला फसवून गेले, पण तू ते सगळं निमूटपणे सहन केलंस. तू त्यांना माफ केलंस, मनातला राग सुद्धा सोडलास. तुझा संयम हे सगळं आता मी पाहिलं आहे बाळा. आता वेळ आली आहे तुझ्या संघर्षाला न्याय देण्याची. तुझं सत्य, तुझी ताकद आता सगळ्या पुढे येणार आहे. जे लोक तुला निगेटिव्ह बोलत होते, कमी लेखत होते, तेच आता तुझ्यासमोर नाक घासायला तयार होणार आहेत. तुझा अपमान करणाऱ्यांचा वेळ बदलला आहे. आता तू तुझी हरवलेली इज्जत आणि मान पुन्हा मिळवणार आहेस. माझ्या लेकरा, जीवन जगणं सोपं नव्हतं. प्रत्येक टप्प्यावर तुझ्या अडचणी होत्या. तू एकदम शांत पद्धतीने एक एक पाऊल टाकत चाललास आणि यशाच्या शिखरावर पोहोचला आहेस. हे तुझं मोठं सामर्थ्य आहे. संयम आणि धैर्य जो गर्वाने झपाट्याने झटकून टाकतो आणि शेवटी तो हरतोच, पण जो शांत आणि चिकाटीने चालतो तोच खरा विजेता ठरतो. होय बाळा, स्वामी आईचं, स्वामी माऊलींचे आशीर्वाद आता तुला लाभले आहे. ते तुझे क्षण विलक्षण आहेत. आता स्वामींचा आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे. तुझ्या हृदयाला स्पर्श करत आहे स्वामी माऊलींचा आशीर्वाद. जर तूही माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप कर. हा संदेश तू कमीत कमी 5 जणांना शेअर कर. तुझ्या शत्रूंचा आता कायमच नायनाट होणार आहे बाळा. फक्त स्वामी माऊलींवरती तू विश्वास ठेव. तू कधीही एकटा नाहीस. कायम स्वामी आई पाठीशी आहे.